बाळ रडतंय. अगं त्याला कुठे कळतं आहे भूक लागली आहे ते. खायला दे, होईल ते शांत. मग मी का रडते आहे? मला का वारंवार स्ट्रेस येतो? मला तरी हे कळतं आहे का? ह्या विचारासरशी ना आनंदी थबकली, स्वतः बरोबर बसली, विचार केला. मग तिला अनेक गोष्टींचा उलगडा झाला. कारण तिला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव झाली, अवेअरनेस आला, काय होतं आहे हे कळायला लागलं. ती घरच्यांशी बोलली आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी मिळून पावलं टाकायला सुरुवात केली. नक्की काय झालं होतं आणि नक्की कशा प्रकारे पावलं उचलली गेली ज्याच्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहायला सुरुवात झाली, हे या गोष्टीत आपण बघूयात. त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत ऐका, शेअर करा. आनंदासाठी नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये सबस्क्राईब करून सामील व्हा. नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये मी माधवी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आनंदी रूममध्ये आली, ढसाढसा रडली. मध्ये तिने उशीवरती खूप गुद्दे सुद्धा मारले. तिच्या ते लक्षात आलं नाही. थोड्या वेळाने झाली शांत. रूमच्या बाहेर जाणार इतक्यात तिच्या लक्षात आलं, परत ना असं काहीतरी होणार. आपण रूममध्ये येणार, रडणार, तात्पुरतं शांत होणार. पण हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. तिने विचार केला, असं का होतं आहे? लक्षात आलं, इतकी वर्ष आपलं घर एकदम नीटनेटकं असायचं. घरातल्या प्रत्येकाला एक फिक्स्ड रुटीन होतं. सगळ्यांची खाणीपिणी, अगदी विश्रांती सुद्धा वेळेवर होत होतं. आताशा तिची झोपच व्हायची नाही. हे सगळं का होत होतं? कारण घरामध्ये एक चिमुकला पाहुणा आलेला होता. सगळं घरदार त्या बाळाच्या भोवती फिरायचं, अगदी आनंदाने आणि मजेत. पण त्यामुळे ताण येत होता, कारण वेळच्या वेळी ब्रेकफास्ट व्हायचा नाही. कधीतरी तो राहून पण जायचा. तिच्या लक्षात आलं, घर नीटनेटकं राहायलाच पाहिजे हा आपला अट्टहास आहे. आपण त्या पद्धतीने प्रयत्न करतो पण ते होत नाही. मग चिडचिड होते. म्हणजे तिला ना आपल्या विचारांची जाणीव झाली, अवेअरनेस आला आणि त्या विचारामुळे होणारी चिडचिड ह्या भावनेचा सुद्धा अवेअरनेस आला, जाणीव झाली. म्हणजे आपल्याला हा आपला हट्ट सोडायला पाहिजे हे कळलं. तिने त्या पद्धतीने प्रयत्न करायचं ठरवलं. आता झोप होत नाहीये, कारण बाळाच्या बाबांना म्हणजे आपल्या मुलाला आणि नवऱ्याला सुद्धा कामावर जायचं आहे, म्हणून त्यांना आपण कोणतंही काम सांगत नाही, रात्री उठवत नाही. सून आणि मी दोघं जण जागे राहतो. आता खरं सांगायचं तर दोघींनीही जागा राहायची काहीही गरज नाहीये. ही जाणीव, ही सजगता तिच्याकडे आली. नंतर एक गोष्ट लक्षात आली. आपण बाळ व्हायच्या आधी ज्या क्लासला जात होतो तिथे त्यांनी सांगितलेलं होतं, होणारी जी आई आहे तिच्या शरीरामध्ये गरोदर असताना आणि बाळंतपणानंतर सुद्धा खूप सारे बदल होत असतात. अगदी मानसिक परिस्थितीत सुद्धा बदल होत असतात. आपण हे मान्य करत नाही आहोत. ह्या गोष्टीची तिला जाणीव झाली, अवेअरनेस आला. आपल्याला या बाबतीतही पावलं उचलायला लागणार आहेत. म्हणजे एकंदरीतच घरातल्या सगळ्यांनी काहीतरी
कामाचा भार उचलला पाहिजे आणि कसा ते आता बघायला पाहिजे. ती शांत झाली, बाहेर आली. सगळ्यांचा दुपारचा चहा होत होता, तिचाही चहा ठेवलेला होता. चहा घेऊन झाल्यानंतर तिने विषयाला हात घातला. ती सगळ्यांना म्हणाली, बाळ घरात आल्यामुळे ना माझी आणि आपल्या ह्या नवीन आईची झोप होत नाहीये. मला आताशा हे ॲडिशनल जे काम आहे ते झेपत नाहीये. त्यासरशी मुलगा म्हणाला, अगं आई, माझ्या ही गोष्ट लक्षातच आली नाही की तुझंही वय होतं आहे. मला असं वाटायचं की तू सगळी कामं सहजतेने करतेस, सुपर वुमन आहेस ना तू. त्यावेळेला आनंदीला ही जाणीव झाली, आपण सुपर वुमनचं पद बाळगतो आहोत. गरज आहे का ह्याची? जसे आहोत तसं राहायला पाहिजे ना. वयानुसार होणाऱ्या गोष्टी आपण मान्य करत नाही आहोत. ही जाणीव तिला झाली आणि तिच्या लेकाला सुद्धा झाली. लेक म्हणाला, हे बघ, आपण एक काम करूया. शनिवार रविवार मला सुट्टी असते. शुक्रवारची रात्र आणि शनिवारची रात्र बाळाची जबाबदारी माझी. आता बाळ रात्री उठतं ना, मी एकटा बघत जाईन. तुम्ही दोघींनीही पूर्णपणे झोप घ्यायची. दोघांनी जागं राहायची गरज नाही. बाळाचे आजोबा लागलीच म्हणाले, मीही घरकामात मदत करेन. बाहेरची सगळी कामं मी करत जाईन. पण हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, हे जमेलच ह्याची गॅरंटी नाही. आनंदी हसली, कारण तिला ह्या गोष्टीची जाणीव आधीच झालेली होती. आपल्याला नीटनेटकेपणाचा अट्टाहास सोडायला लागणार आहे. सुनेच्याही लक्षात आलं, सगळ्यांचा हेतू एकच आहे. बाळाचं हित हे सगळं होतं आहे प्रेमापोटीच, आणि सगळेजण त्यानुसार पावलं पण उचलत आहेत. मग मीही त्याला साथ द्यायला पाहिजे. आपण उगाचच सासूविषयी एक प्रकारची अढी मनात बाळगून आहोत, पण तीही आपल्याला मदतच करते आहे. म्हणजे आपणही तिला साथ देणं गरजेचं आहे. आपल्या मनातली अढी काढून टाकली तर आपणही रिलॅक्स राहू आणि बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी घरातल्या सगळ्यांना सहभागी होण्यासाठी मदत करू शकू. तिनेही आपल्या मनातल्या अढ्या कमी करायला सुरुवात केली. सगळ्यांनी एक एक पाऊल पुढे येऊन मदत केली. ह्या सगळ्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहायला लागलं, कारण प्रत्येकाला परिस्थितीची जाणीव झालेली होती, अवेअरनेस आलेला होता. आपण कोणत्या पद्धतीने विचार करतो आहोत, कोणत्या भावना त्यामुळे मनात येत आहेत, आणि त्या भावना आपल्याला उपयोगी ठरत नाही आहेत. त्याच्यामुळे त्या जाणीवेप्रमाणे, अवेअरनेसप्रमाणे त्यांनी बदल करायला सुरुवात केली, ॲक्शन्स घ्यायला सुरुवात केली. घरामध्ये आनंदी वातावरण राहायला लागलं. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते आहे? आपणही आपल्या भावनांच्या विषयी, परिस्थितीविषयी, विचारांविषयी जाणीवपूर्वक राहायला सुरुवात करूयात. म्हणजे आनंद मिळायला आपसूक सुरुवात होईल. ह्या शुक्रवारी अजून आपण आनंदाच्या ह्या पायाविषयी बोलणार आहोत. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता भेटूयात. तोपर्यंत आनंदात राहा. अच्छा.